अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलीचा विवाह जमण्यासाठी किंवा लवकर जुळून येण्यासाठी भगवान गणेशांची एक खूप प्रभावी सेवा बघणार आहोत. 2-3 वेळेस असं विचारलं गेलं की ताई, मुलीचा विवाह लवकर जुळून येण्यासाठी कोणती सेवा करावी, तर आज त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवला आहे. त्यासाठीच ही सेवा तुमच्यासोबत शेअर करत आहे. ही सेवा दिंडोरी प्रणित केंद्रानुसार आहे, त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की करण्याचा प्रयत्न करा. अनुभव नक्कीच येईल. आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रानुसार आपल्याला परमपूज्य गुरुवांनी ज्या सेवा सुचवलेल्या आहेत, जे काही उपाय ते आपल्याला सुचवतात, त्याचा 100% अनुभव येतो. पण केव्हा येतो? जेव्हा आपण ती सेवा किंवा ते उपाय आपण अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करत असतो तेव्हा. तर बऱ्याच वेळेस हा सुद्धा प्रश्न विचारला गेला की मुलीच्या विवाहासाठी कोणती सेवा करावी, तर आपण आज त्या संदर्भातच माहिती बघणार आहोत. बघा, अगदी साधी सोपी सेवा करायची आहे. ज्या मुलीचा विवाह लवकर जुळून यावा असं वाटत असेल त्या मुलीने स्वतः ही सेवा करायची आहे. आता सेवा काय करायची आहे? भगवान गणेशांची ही सेवा आहे. ही सेवा तुम्हाला गणेश चतुर्थीपासून किंवा सिद्धियोग जर आला, म्हणजे दिवस जर शुभ असेल तर कुठल्याही शुभ दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता, किंवा कुठल्याही मंगळवारी किंवा संकट चतुर्थी किंवा त्यामुळे जर गणेश चतुर्थी आली आणि सिद्धियोग आला तर अतिशय उत्तम आहे. तर तुम्हाला ही सेवा त्या दिवसापासून सुरू करायची आहे. सेवा काय करायची आहे? तर अर्थात तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या घरातील जे गणपती बाप्पा आहेत, आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच. पितळची असेल, चांदीची असेल, तर त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला सर्वात प्रथम अभिषेक करायचा आहे. पाण्याने करा, दुधाने करा, पंचामृताने करा. अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. जप किती वेळेस करावा? 108 वेळेस करा, 11 वेळेस करा, 21 वेळेस करा, तुमच्या यथाशक्तीनुसार आहे. गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यावर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे आणि गणपती बाप्पांची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे. आता पंचोपचार पूजा कशी करायची? तर अर्थात तुम्हाला गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा वाहायच्या आहेत, धूप दीप ओवाळायचं आहे. तर अशा पण तुम्हाला गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला नैवेद्य म्हणून तुम्ही गुळ खोबरं नैवेद्य म्हणून तिथे अर्पण करू शकता, किंवा एखादं फळ तुम्ही अर्पण करू शकता, किंवा कुठलाही एखाद्या गोडाचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे गणपती बाप्पांची. तुम्हाला सगळ्यांना आपल्या गणपती बाप्पांची आरती माहितीच आहे. बघा, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, त्या लाडके बाप्पा आहेत, आणि कुठलंही शुभ कार्य करायचं म्हटलं की आपण सगळ्यात आधी गणपती बाप्पांना स्मरण करत असतो, कारण की आपलं ते कार्य किंवा ते जे काही काम आहे आपलं ते निर्विघ्नपणे पार पडावं असं त्यामागची आपली भावना असते. मग त्यामुळेच गणपती बाप्पांची आपल्याला ही सेवा करायची आहे. ज्या मुलीला वाटतं की आपला विवाह लवकरच जुळून यावा, योग्य त्या ठिकाणी विवाह जुळावा असं तुम्हाला वाटत असेल तर ही तुम्हाला सेवा करायची आहे. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे? गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पंचोपचार पूजा करून झाल्यावर, धूप दीप आरती सगळं काही झाल्यावर तुम्हाला पुढील मंत्र हा 6 माळा जप करायचा आहे. पण त्या अगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. त्या मुलीने स्वतः संकल्प सोडायचा आहे की तुमची जी काही इच्छा आहे, म्हणजे तुमचा विवाह लवकर जुळण्यासाठी तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आणि मी या मंत्राचा जप बाप्पा, मी 6 माळा रोज या मंत्रात जप करेल, आणि मी 21 दिवस करेल, किंवा 42 दिवस करेल, किंवा विवाह जुळेपर्यंत मी या मंत्रात जप करेल, अशी तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आणि तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. बघा, संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. सेवा अगदी साधी सोपी आहे. एक मंत्र आहे, त्या मंत्रात तुम्हाला 6 माळा रोज जप करायचा आहे. 21 दिवसांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता, 42 दिवसांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता, किंवा जर तुम्ही तुमचा विवाह जुळेपर्यंत ही सेवा कंटिन्यू सुरू ठेवली तर अतिशय उत्तम. तुम्हाला या सेवेचा खूप सुंदर अनुभव येईल. योग्य त्या ठिकाणी विवाह जुळतो. बघा, आजकाल परिस्थिती अशी झालेली आहे की आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही, पण जेव्हा आपण आपल्यासोबत आपली सेवा असते, आपले कर्म चांगले असतात, तर नक्कीच त्या सेवेचं आणि त्या कर्माचं आपल्याला फळ मिळतं. त्यामुळे निशंक राहून तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा. तुम्हालाही नक्कीच या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आता तुम्हाला या मंत्राचा 6 माळा रोज 21 दिवस, 42 दिवस, किंवा विवाह जुळेपर्यंत तुम्हाला या मंत्रात जप करायचा आहे. बघा, तुम्ही संकल्प जरी असा सोडला की मी 21 दिवसांसाठी ही सेवा बाप्पा करणार आहे, या मंत्राचा जप मी करणार आहे, तरीसुद्धा बघा, तुम्हाला हा मंत्राचा जप जर तुम्ही विवाह जुळेपर्यंत जर कंटिन्यू तुम्ही ही सेवा केली, तुम्हाला या सेवेचा खूप लवकर अनुभव येईल. आणि खरंच सांगते, तुमच्या भविष्यासाठी सुद्धा ते चांगलंच असणार आहे. ती सेवा तुम्हाला
तुम्हाला कधी ना कधी लवकरात लवकर तेच वेळेत तुम्हाला कधी ना कधी नक्कीच फळ मिळणार आहे, लक्षात घ्या. बघा, आयुष्य जगण्यासाठी जोडीदार हा चांगला असणं किंवा तो चांगला निघणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. जोडीदार जर आपला चांगला असेल तर नक्कीच आपलं सगळं आयुष्य सुंदर होतं आणि तोच जोडीदार जर वाईट गुणांचा असेल, वाईट गुण त्याच्यामध्ये असतील तर नक्कीच आपल्या आयुष्याची राखरांगोळी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जोडीदार जर चांगला असेल तर त्यासाठी म्हणून लक्षात घ्या की मनासारखा जोडीदार मिळण्यापेक्षा माझ्यासाठी जो जोडीदार योग्य आहे त्या ठिकाणी माझा विवाह जुळू द्या, किंवा माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला द्या, अशी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. संकल्प सोडायचा आहे आणि तुम्हाला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे. आता मंत्र ऐकून घ्या की तुम्हाला कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे. ओम सविघ्नं मा गणाध्यक्ष निर्विघ्नं कुरु सर्वदा दासोहम ते विमुक्तस्य संरक्ष विराहात प्रभो. हा जो मंत्र आहे, या मंत्राला तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा फ्लॅश होत असेलच हा मंत्र. तर या मंत्राला तुम्हाला 6 माळा रोज जप करायचा आहे विवाह जुळेपर्यंत. जरी तुम्ही संकल्प जरी केला, मी तुम्हाला सांगेल, जरी तुम्ही संकल्प केला 21 दिवसांचा किंवा 42 दिवसांचा, तरी सुद्धा तुम्ही तुमचा विवाह जुळेपर्यंत तुम्ही ही सेवा सुरू ठेवा. नक्की तुम्हाला या सेवेचा खूप सुंदर अनुभव येईल आणि तुम्हाला तुमच्या सेवेचा नक्कीच लवकरात लवकर फळ मिळेल. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.